तर गव्हर्नमेंट एस्टिमेशनच्या लेक्चर्समध्ये आता पण आपण वेगवेगळे इस्टिमेट जे बघितले आहेत त्यातच ऍडिशन म्हणून आज आपण पेविंग ब्लॉकचं, टीन शेडचं आणि कंपाऊंड वॉलचं एस्टिमेट बघतोय. तर आपल्याकडं जे मोस्ट ऑफ कामं निघतात ती पेविंग ब्लॉकची रिपीटेडली कामं निघत असतात. म्हणजे जास्तीत जास्त कामं ही पेविंग ब्लॉकच्या रिलेटेड किंवा गटारच्या रिलेटेड असतात. तर पेविंग ब्लॉकचा आपण पहिला एस्टिमेट बघूया. अं, 300. आता पेविंग ब्लॉकचं जर तुम्ही काम बघायला गेलात तर पेविंग ब्लॉकचं काम हे अशा पद्धतीने असतं. म्हणजे ही स्कूल रूम आहे, सॉरी ही स्कूल बिल्डिंग आहे आणि या स्कूल बिल्डिंगच्या समोर जे काही ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये आपल्याला पेविंग ब्लॉक बसवायचा आहे. काही वेळेला हे असं पट्टा सुद्धा असू शकतो, त्या पट्ट्यामध्ये पेविंग ब्लॉक बसवायचं असतं आपल्याला. तर मग आता ह्याचं माप किती आहे? 60 मीटर, ह्याचं 100 मीटर आहे आणि ह्याचा जो क्रॉस सेक्शन आहे तो इथं दिलेला आहे. म्हणजे जमिनीच्या खाली एक्सकॅव्हेशन केलेलं आहे. त्या एक्सकॅव्हेशन मध्ये पहिला सोलिंग केलेलं आहे आणि त्याच्यावरती मग तुमचं पेविंग ब्लॉक बसतंय. आणि ह्या पेविंग ब्लॉकच्या साईडनं अशा पद्धतीनं जे तुमचं कॉन्क्रीट आहे ते कॉन्क्रीटचा एक बाइंडिंग केलेलं आहे. म्हणजे जे काय पेविंग ब्लॉक आहे ते हलू नयेत म्हणून पेविंग ब्लॉक बसवण्याच्या साईडला जी राहते तिथं कॉन्क्रीटची पट्टी बसवतात किंवा पट्टी बनवतात अशा पद्धतीने. तर हे 3 ते 4 आयटमच आपल्याला इथं मेजरली बघायचे. त्यातलं पहिलं आहे ते तुमचं एक्सकॅव्हेशन, ज्याच्यामध्ये तुमचा जेवढी सोलिंगची डेप्थ आहे तेवढंच तुम्हाला एक्सकॅव्हेट करून घ्यायचं आहे. आणि हे जे एक्सकॅव्हेशन आहे हे तुमचं कशामध्ये येईल? तर हे सरफेस एक्सकॅव्हेशन येईल. म्हणजे जर तुम्ही एक्सकॅव्हेशनचे रूल्स बघितला तर हे तुमचं एक्सकॅव्हेशन आहे ते सरफेस एक्सकॅव्हेशन मध्ये येतं. कारण याचा जो प्लॅन एरिया आहे तो 10 मीटर स्क्वेअर पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. आणि थिकनेस आहे ती तुमची 0.15 आहे, 0.15 मीटर. मग हा जो आयटम आहे एक्सकॅव्हेशन फॉर रोड वेज इन सॉइल, रोड वेजचं काम. त्यानंतर सॉफ्ट मूव्ह मध्ये एक्सकॅव्हेशन आहे तुमचं हे gravel or soft mold, including dressing section to the required grade, timber and side scope, conveying the excavated material with the all leads to the sorry, all lift up to a lead of 50 meter and spreading for embankment or stacking as directed. सॉफ्ट मूव मध्ये एक्सकॅव्हेशन करायचं आहे. जरी इथं हे सरफेस एक्सकॅव्हेशन म्हणून ऍक्ट होत असलं तरी आपल्याला हे क्वांटिटी जी आहे ती आपल्याला क्युबिक मीटर मध्येच काढायची. मग 60 मीटर क्यूब बाय 100 मीटर क्यूब बाय 0.15 हे तुमचं येतं 900 मीटर क्यूब. त्यानंतर तुमचं जे एक्सकॅव्हेट केलेला भाग आहे त्या एक्सकॅव्हेशन केलेल्या भागामध्ये तुम्हाला सोलिंग करायचं आहे. प्रोव्हाइडिंग क्रॅप ग्रॅनाइट क्वार्टर जिनिस रबल स्टोन सोलिंग 15 सेंटीमीटर टू 20 सेंटीमीटर थिकनेसचं. आणि त्याला परत तुम्हाला कॉम्पॅक्शन पण करायचं आहे. मग त्यासाठीचा आयटम कोणता आहे तुमचा? 21.38 जो आपण सीसी बोर्डमध्ये सुद्धा बघितलेला आहे. सॉरी 80 mm मीटरचा बघितला आपण आपण हा आयटम बघितलेला नाही. आता हा आयटम आपण एकदा बघूया. 21.38. मग त्याच्यानंतर तुमचा पेविंग ब्लॉकचा आयटम येईल. पेविंग ब्लॉकच्या आयटम मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीच्या पेविंग ब्लॉक भेटतात. म्हणजे कलर्ड, ग्रे, 60 mm थिकनेसचे, 80 mm थिकनेसचे. 21.38 प्रोव्हाइडिंग ड्राय ट्रॅप ग्रॅनाइट क्वाड्रेट जेनिस रबर स्टोन सोलिंग 15 सेंटीमीटर टू 20 सेंटीमीटर.
1 क्युबिक मीटरसाठी 1382 रुपये याचा रेट आहे. आता हा आयटम थोडासा वर खाली झालेला आहे. ऍक्च्युली पहिला पेविंग ब्लॉक बसवण्याचा आयटम हवा होता आणि मग त्यानंतर त्या कॉन्क्रीटच्या पट्टीचा आयटम हवा होता. तर इथे M10 ग्रेडचं कॉन्क्रीट वापरलंय. जो आपला रेग्युलर कॉन्क्रीट आहे 24.08चं ते वापरलंय. पण आता इथं लेंथ काढताना कशी काढली बघा, तर 60 मीटरच्या लांबीचं 60 मीटर आणि अशा दोन पट्ट्या आहेत त्यामुळे 60-60 गुणिले 2 आणि 100-100ची दोन पट्ट्या वापरल्या. आता इथं ऍक्च्युली ते 100 येणार नाही, तर तिकडचं 150 आणि इकडचं 150 म्हणजे 300 100 मीटर मधून 300 म्हणजे 99.700 मीटर इथे येईल. 99.700 मीटर तुमचं हे येईल. 24.08चा हा आपला आयटम इथं असणार आहे. त्यानंतर मग तुमचं पेविंग ब्लॉक. पेविंग ब्लॉकचं जे काही काम आहे ते तुमचं सरफेस वर्क आहे, त्यामुळे त्याला थिकनेस येणार नाही. त्याचा जेवढा पेविंग ब्लॉकचा एरिया कव्हर केलेला आहे तेवढा तुम्हाला काय करायचं इथं मेजर करायचं आहे. हा आयटम काय आहे, तो तुमचा providing and fixing heavy duty interlocking concrete colored paving block of 16 thickness of having strength of 300 kg per square centimeter. त्याची थिकनेस पण दिलेली आहे, त्याचं स्ट्रेंथ पण दिलेली आहे पेविंग ब्लॉक. ऑफ अप्रूव्ड क्वालिटी अँड शेप ऑफ अ बेड ऑफ क्रस्टेड सँड म्हणजे शेप ऑन अ शेप जो अप्रूव्ड असेल किंवा क्वालिटी जी तुम्हाला अप्रूव्ड हवी आहे, रिक्वायर्ड ग्रेडची क्वालिटी आहे ती तिथं असेल. त्यानंतर जो तुमचा पेविंग ब्लॉकच्या खालचा बेड आहे तो प्लस स्टँडमध्ये असणार आहे. त्याची थिकनेस असणार आहे 25 ते 30 ची. आणि त्यानंतर तुमचं जे स्कर्टिंग आहे इन्क्लुडिंग स्कर्टिंग जॉईंट्स अँड क्लिनिंग इटीसी कम्प्लीट म्हणजे जॉईंट्समध्ये जर काही राहिलं असेल तर ते स्कर्टिंग करून त्यानंतर त्याचे जॉईंट्स व्यवस्थित क्लीन करून तुम्हाला तिथं मिळतील ह्या आयटममध्ये. मग हा आयटम कुठला आहे तर 33.51चा. 33.51चा आयटम आपण बघूया. 33.51 पेज नंबर 4. प्रोव्हाइडिंग अँड फिक्सिंग हेवी ड्युटी इंटरलॉकिंग कॉन्क्रीट कलर्ड पेविंग ब्लॉक. आता हा कलर्ड पेविंग ब्लॉक आहे. तो जर 60 चा तुम्ही ग्रे पेविंग ब्लॉक बघितला तर त्याच्यामध्ये रेट जो आहे तो कमी असेल, पण थिकनेस चेंज आहे. म्हणजे ग्रे पेविंग ब्लॉक आहे पण त्याची थिकनेस चेंज आहे. बाकी सगळं सेम आहे, फक्त थिकनेस चेंज झाली त्यामुळे वेट बदलला. कलर पेविंग ब्लॉक आहे, वेट वेगळा आहे 80 थिकनेसचा. ह्याची स्ट्रेंथ
80 mm थिकनेसचा कलर पेविंग ब्लॉक, त्याची पण परत वेट चेंज झाला. म्हणजे जे काही पेविंग ब्लॉकचे आयटम आहेत ते तुम्ही कुठल्या पद्धतीचं वापरताय त्याच्यावरून त्याचा जे काही वेट आहे तो चेंज होणार आणि आयटम नंबर चेंज होणार आहे. त्यानंतर रबर मोल्ड ग्लॉसी पेविंग ब्लॉक आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे पेविंग ब्लॉक तुम्ही बसवू शकता आणि जे बसवायचे त्याचा आयटम तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आता हे काम झाल्यानंतर इथं परत डिस्प्ले बोर्ड बसवायचा आहे तुम्हाला. 6.36 त्याचा नंबर आहे. तर हे असं जनरल एक साधं सोपं इस्टिमेट, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल किंवा सुरुवात करायची असेल तर अशा पद्धतीने इस्टिमेट पासून तुम्ही करू शकता. कारण इथं जास्त काही स्ट्रक्चरल वर्क नाही आहे किंवा इथं जास्त किचकट असं काही नाही आहे त्यामध्ये. हॅलो. हा सर, येतोय आवाज. तुमचा व्हिडिओ बंद झाला होता. येस, ते मध्ये लॅग होतं थोडंसं. हो, फ्रीज झाली होती स्क्रीन तुमची. हे असं सिम्पल एक इस्टिमेट आहे पेविंग ब्लॉकचं. त्यानंतर आपल्याला पुढचं एक इस्टिमेट जे बघायचं आहे ते आहे कंपाऊंड वॉल. आता कंपाऊंड वॉलच्या एस्टिमेट मध्ये नक्की ड्रॉइंग कसं आहे कंपाऊंड वॉलचं, तर ही तुमची चेन लिंक कंपाऊंड वॉल आहे. नुसती कंपाऊंड वॉल नाही, चेन लिंक म्हणजे काय, तर एक सर्टेन हाईट पर्यंत तुमचं ब्रिकवर्क असेल आणि त्या ब्रिकवर्कच्या वरती तुमचं परत मग फेन्सिंग असेल. कशाचं, तर जी चेन जाळी येते ती जाळी मारलेली असेल त्याच्यावर. मग आता इथं सुद्धा तुम्हाला सेम जसं आपण बिल्डिंगला किंवा इथं काही आरसीसी कंपाऊंड वॉल असेल किंवा ब्रिकवर्क मधले कंपाऊंड वॉल असेल, जसं त्यासाठी आपण फुटिंग तयार करतो तसंच सेम फुटिंग इथं तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे ग्राउंड लेवल पर्यंत. त्याच्यामध्ये खाली तुमचं पीसीसी असेल, युसीआय मशिनरी असेल, त्यावरती मग परत कोपिंग असेल आणि त्यावरती परत मग तुमचं ब्रिकवर्कचं कन्स्ट्रक्शन असेल. मग ह्यासाठी तुम्हाला आधी एक्सकॅव्हेशन करून घ्यावं लागेल, त्याचा प्लॅन समजून घ्यावा लागेल. प्लॅन कसा आहे तर हे टोटल लेंथ आहे 69 मीटर, ही आहे 21 मीटर. त्यामध्ये आहेत 2 गेट. मग आता इथं आयटम कुठले कुठले येतील जरा अंदाज लावून सांगा तुम्ही. समजा तुमच्याकडं कॉन्ट्रॅक्टर आला आहे आणि त्यानं तुम्हाला अशा पद्धतीनं एक इस्टिमेट बनवून मागितले, त्याकडे फक्त हे ड्रॉइंग आणि प्लॅन आहे. इस्टिमेट मध्ये आयटम कुठले घ्यायचे तुम्ही सांगा.
पहिला आयटम काय येईल? एक्स्ट्राविशन. एक्सकॅव्हेशनचा आहे. कुठला घेतो आपण एक्सकॅव्हेशनचा आयटम? नंबर काय लिहून ठेवलेत? 21.01, 21.02. ठीक आहे, ठीक आहे. हे जनरल मी लिहितो. मातीच्या टाईप वरून ते चेंज पण होऊ शकतं. त्यानंतर पुढचं काय येतं? पुढचा आयटम कुठला येतं? पीसीसी आहे. पीसीसी ला जनरल कॉन्क्रीट कुठलं वापरता तुम्ही? म्हणजे M10 क्वेटचं कॉन्क्रीट वापर झालं, आयटम कुठला घेणार? कुठला घेणार? 24.01 ना. आता युसीआर मशिनरीचा आयटम आपण आतापर्यंत बघितलेला नाही. इथं कोपिंग आहे. आता हे कोपिंग सुद्धा कुठलं आहे, कुठल्या ग्रेडचं आहे ते त्याला विचारून घ्यावं लागेल कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला. कोपिंगचा ग्रेड कुठला आहे? इथं आता कोपिंगचा ग्रेड आहे तो M15 ग्रेड आहे. मग त्याचा आयटम आपण बघूया. इथं ब्रिकवर्क आहे, ब्रिकवर्कचा आयटम बघूया. युसीआर मशिनरी आहे, कोपिंग इथं सुद्धा आहे, त्यामुळे हे दोन्हीसाठी एकच आयटम असेल, मर्ज करायचं ते. त्यानंतर मग इथं तुमचं चेन लिंक येईल 1.6 मीटरची. त्यामध्ये मग परत गेट येणार आहे, तर गेटचं डिडक्शन किंवा गेटचं आयटम वेगळा येईल, त्याचं डिडक्शन येईल. आता इथे जर बघितलं तुम्ही एक्सकॅव्हेशन इन सॉइल 21.02 चा आयटम आहे. 21.02 एक्सकॅव्हेशन. Excavation in soil of all types, sand, gravel, and soft movement, including the excavated material up to a distance of 50 meters beyond the building area. हे बाय मॅन्युअल मीन्स आहे, हे बाय मेकॅनिकल मीन्स आहे. एवढाच फरक आहे यामध्ये दोन्हीमध्ये. 21.02 चा आयटम. त्यानंतर इथं क्वांटिटीज कॅल्क्युलेशन केली त्याच्या आणि त्याची म्हणजे डायमेन्शन्स लिहिले आणि त्याची क्वांटिटी, टोटल क्वांटिटी काढली. त्यानंतर M10 ग्रेडचं कॉन्क्रीट, त्यासाठी नॉर्मल कॉन्क्रीटचा आयटम आपला 24.01 हा वापरला आहे. युसीआर मशिनरी 28.01, 28.01. Providing uncoarse rubble machinery of trap granite quartzite genus stone. Uncoarse rubble machinery आहे इन सिमेंट मॉर्टर 1:6. आता हे कसं ठरवलं तुम्ही, कोर्स्ड आहे का अनकोर्स्ड आहे, किंवा रबल असणार आहे, कॅस्ले मशिनरी असणार आहे? तर ती कॉन्ट्रॅक्टरची गरज आणि ते काम कशासाठी वापरलं जाणार आहे हे जेव्हा तुम्हाला ठरवायचं आहे. आता हे फुटिंग मधलं आहे, त्यामुळे तिथे काय असलेल्या मशिनरीची गरज नाही, कारण ते सगळं जमिनीमध्ये दबलं जाणार आहे. ते स्ट्रेंथची गरज आहे. मग जो बॉन्ड स्ट्रेंथ जास्त येतो तो बॉन्ड तुम्ही इथं वापरायचा, किंवा ती मशिनरी तुम्ही इथं वापरायची. 1:6 मधला आहे, फाउंडेशन मधला आहे. त्यामध्ये मग परत प्लिंथ साठीचा आहे, इनर वॉल साठीचा आहे, प्लिंथ ऑफ एक्सटर्नल वॉल आहे. त्या आयटम मध्ये बेलिंग आउट वॉटर आहे ऍड केलेलं, स्ट्रायकिंग आउट जॉईंट्स आहे आणि वॉटरिंग आहे. त्यासाठी जो 1 क्युबिक मीटरचा वेट किती आहे? 50/25 म्हणजे 5025 रुपये. त्यानंतर M15 कोपिंग 24.14. आता कोपिंग 2 ठिकाणी आहे, त्यामुळे तिथे कॅल्क्युलेशन कसे केलेत बघा.
हे दोन केलेत आणि हे दोन वेगवेगळे केले. म्हणजे लॉंगर वॉल साठीचं खालचं बेसचं आणि हे लॉंग वॉल साठीचं वरचं. परत हे शॉर्ट वॉल साठीचं खालचं कोपिंग आणि हे शॉर्ट वॉल साठीचं वरचं कोपिंग. 24.16 त्याचा आयटम नंबर आहे. Providing and laying casting situ ready mix cement concrete M15 grade for coping टू प्लिंथ और पॅरापेट. म्हणजे आता हे जरी आपलं प्लिंथ लेवलच्या काम असेल तरी सुद्धा तो आयटम येणार. आणि पॅरापेट म्हणजे पॅरापेट वरती जे आपण कुपिंग टाकतो. आता इथं पॅरापेट म्हणजे काय ऍक्ट होणार, तर चेनलिंगच्या खालचा जो भाग आहे तो पॅरापेट सारखा ऍक्ट होतो, म्हणून तो सुद्धा इथं चालू शकतो. टू प्लिंथ और पॅरापेट मोल्डेड और चॅम्पर्ड ऍज पर ड्रॉइंग. म्हणजे काही ड्रॉइंग प्रमाणे चॅम्परिंग करायचं असेल तर चॅम्परिंग पण येईल त्यामध्ये. और ऍज डायरेक्टेड इन्क्लुडिंग स्टील सेंटरिंग. प्लायवूड स्टील फॉर्मवर्क म्हणजे प्लायवूड किंवा स्टील फॉर्मवर्क येईल, कॉम्पॅक्शन येईल, रफनिंग येईल, स्पेशल फिनिश काय असेल तर ते येईल. काय हनी कॉम्बिंग राहिला असेल तर त्याचं परत रेक्टिफिकेशन येईल. The cement mortar 1:3 plaster is considered for rendering uneven and honeycombed surface. आणि 1:3 मधलं जे काय मॉर्टर आहे ते तुम्हाला हनीकॉम्बिंग झालेल्या सरफेसवरती वापरायचं आहे. गनी बॅग्स न किंवा प्लास्टिक टर्पलिन ह्या पद्धतीने तुमचं ते वॉटर क्युरिंग येईल. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला वुडन सेंटरिंग जे आहे ते अलाउ करायचं नाही. मग हे 1 क्युबिक मीटरसाठीचा वेट किती आहे तुमचा, 6,359 रुपये. त्यानंतर जो आपला कोपिंग मध्ये एन्फोर्समेंट येणार आहे त्याच्या एन्फोर्समेंटसाठीचं हे त्यांनी कॅल्क्युलेशन इथे घेतलेलं आहे. कोपिंग मध्ये बघा, कोपिंग मध्ये तुमचं स्टील कमी असतं, म्हणजे एकच बार असतो जनरल, म्हणून तिथे 40 kg पर क्युबिक मीटर पकडले. पण बीमला आपण किती पकडत होतो, 90 किलो, 100 किलो, 110 किलो बीमला, स्लॅबला, कॉलमला. पण कोपिंग मध्ये स्टील कमी आहे त्यामुळे इथं 40 kg पकडले. ब्रिकवर्क 27.03. आता हे ब्रिकवर्क कुठलं येणार, इथं ब्रिकवर्क सबस्ट्रक्चर मध्ये येईल का सुपरस्ट्रक्चर मध्ये येईल, सांगा बघू जरा. अनिल, अभिषेक, ब्रिकवर्क सबस्ट्रक्चर मध्ये येईल का सुपरस्ट्रक्चर मध्ये येईल? सुपर स्ट्रक्चर मध्ये. सुपरस्ट्रक्चर का? फाउंडेशनच्या वरच्या लेवल आहे ना. एक्झॅक्ट एक्सकॅव्हेशन केलेल्या ग्राउंड लेवल पेक्षा ही स्ट्रक्चरची म्हणजे ब्रिकवर्कची बॉटम लेवल आहे ती वर आहे. आणि प्लिंथ लेवलच्या वरती आहे त्यामुळे. तर ते 27.03 हा आयटम आपल्याला बघायचा आहे. Providing second class burnt brick masonry with conventional ice type bricks in cement mortar 1:6 in plinth as backing in composite masonry, including bailing out water.
27.5 हवा होता तिथं. आयटम आपण चेंज करू. Brick one brick masonry with conventional ice type bricks in cement mortar 1:6 in superstructure, including striking joints, racking out joints, watering, scaffolding, etc. complete. सुपरस्ट्रक्चर मधलं काम आहे. त्यानंतर मग परत त्याला ब्रिकवर्कला परत प्लास्टर येईल, त्यानंतर चेन लिंक येईल, परत सिमेंट पेंट येईल आणि गेट येईल. मग प्लास्टरसाठीचा आयटम तुमचा आहे 32.11. आता इथे प्लास्टर कुठलं येईल? एक्सटर्नल प्लास्टर येईल का इंटरनल प्लास्टर येईल? कुठलं येईल? एक्सटर्नल का इंटरनल? सांगा ना. दोन्ही आला पाहिजे. तिथं फक्त एक्सटर्नल प्लास्टर येईल, कारण का तुमची जी कंपाऊंड वॉल आहे, चेंडलिंग कंपाऊंड वॉल आहे, म्हणजे दोन्ही फेसेस तुमच्या एक्सटर्नलला एक्सपोज असणार आहेत. बरोबर. त्यामुळे आतल्या बाजूने पण एक्सटर्नल प्लास्टर येईल, बाहेरच्या बाजूने पण एक्सटर्नल प्लास्टर येईल. कारण ही कंपाऊंड वॉल आहे ना, इकडून सुद्धा तुम्हाला उन्हाचा किंवा वेदरचा ऍक्शन होणार आहे, इकडून सुद्धा उन्हाचा आणि वेदरचा ऍक्शन होणार आहे. बरोबर. मग ह्यामध्ये काय दिलेलं आहे? तर प्रोव्हाइडिंग सॅन्ड फेस्ड प्लास्टर एक्सटर्नली, म्हणजे एक्सटर्नल प्लास्टर इथं करायचं आहे आपल्याला इन सिमेंट मॉर्टर युजिंग अपवर्ड स्क्रीन्ड सॅन्ड इन ऑल पोझिशन्स इन्क्लुडिंग बेस कोट, म्हणजे बेस कोट जो आहे तो 2 कोट मध्ये करायचा, म्हणजे 2 लेयर्स मध्ये करायचा आपल्याला. तर पहिली लेयर जी आहे ती 15 mm थिकनेसची असणार आहे, त्याचं प्रोपोर्शन असणार आहे ते 1:4 असणार आहे. दुसरी लेयर जी असणार आहे ती तुमची 6 ते 8 mm थिकनेसची असणार आहे, आणि त्याचं प्रोपोर्शन असणार आहे ते तुमचं 1:4 असणार आहे. पण इथं एक्सटर्नल प्लास्टर करत असताना तुम्हाला जेवढं सिमेंट बॅग आहे, म्हणजे एक सिमेंट बॅगसाठी 1 किलो वॉटरप्रूफिंग कंपाऊंड वापरायचं आहे. कशासाठी? तर तुमच्या वॉलचं वॉटरप्रूफिंग व्हावं म्हणून. म्हणजे प्लास्टरिंग करत असतानाच तुम्हाला त्यामध्ये ऍडिशनल वॉटरप्रूफिंग कंपाऊंड वापरायचे वॉटरप्रूफिंग साठी. त्यामध्ये त्यांनी दिले की पहिला थर मारून झाल्यानंतर 2 दिवसानंतर दुसरा थर मारायचा आहे. त्याला सगळं पाणी वगैरे व्यवस्थित मारायचं आहे. 14 दिवसांपर्यंत क्युरिंग करायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती मग परत चेन लिंक बसवणार. चेन लिंक बसवायचं आहे तर मग चेन लिंकच्या वेगवेगळे आयटम सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे अँगल उभ्या करण्याचा वेगळा, चेन फिक्स करण्याचा वेगळा, सप्लाय करण्याचा वेगळा. पण त्याच्याऐवजी इथं चेन लिंकचा सेपरेट एक आयटमच दिलेला आहे, जो काय करतो, हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज कव्हर करतो. मग तो आयटम आहे 46.39 नंबरचा. 46.39. आता इथं जर तुम्ही बघितलात, हे रनिंग मीटर मधलं काम, म्हणजे 1 रनिंग मीटर साठीचा रेट त्यांनी दिलेला आहे. मग त्यामध्ये प्रोव्हाइडिंग अँड इरेक्टिंग चेन लिंक फेन्सिंग 1:6 मीटर, म्हणजे 1.6 मीटर हाईट पर्यंत हे काम होणार आहे या आयटमच्या अंडर. त्यानंतर GI चेन लिंक असणार आहे, त्याचं ब्लॉक जे आहेत त्या ब्लॉकची साईज 50 बाय 50 असणार आहे, म्हणजे 50 mm बाय 50 mm ब्लॉकची साईज असणार आहे. त्याच्यामध्ये जी तार वापरणार आहे ती 8 mm थिकनेसची असणार आहे, सॉरी 8 गेज थिकनेसची असणार आहे. आणि जी फेन्सिंग असणार आहे ती तुमची ह्या लेवलपासून, म्हणजे ह्या लेवलपासून 75 mm वर ऑफसेट असणार आहे. हे असे बसणार आहे 75 mm, त्याला ह्या फेन्सिंग आणि ह्याच्यामध्ये गॅप असणार आहे.
आणि थोड्या थोड्या अंतरावरती, म्हणजे किती दिले तर 1.75 मीटरवरती, म्हणजे प्रत्येक 1.75 मीटरवरती एक एक पूल उभे केले जातील आणि त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीनं फेन्सिंगची जी जाळी आहे ती उभी केली जाईल. मग ते पोल उभे करत असताना सुद्धा त्या पोलच्या खाली कॉन्क्रीटचे गट्टू करायचे, त्याचे साईज किती असणार आहे, त्याचं प्रोपोर्शन किती असणार आहे, त्या पोलमध्ये जे काही अँगल्स वापरायचे आहेत तर त्याचे साईजेस काय असणार आहेत, खाली वरती खालती त्याला सपोर्टिंग अँगल्स वापरायचे आहेत, ते त्याचं चॅनल काय असणार आहे, ड्रेसिंगचं चॅनल साईज काय असणार आहे, हे सगळं या आयटम मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून जे काही डिस्क्रिप्शन आहे ते आपल्याला महत्वाचं म्हणजे रोल प्ले करत आहे सगळ्या ह्याच्यामध्ये, स्पेसिफिकेशन सगळे. ह्याचं रनिंग मीटरचा कॉस्ट किती आहे, 2539 रुपये. आता आपल्याकडे आले किती मीटर, जवळपास 170 मीटर आले, म्हणजे जवळपास हे 7 ते 8 लाख रुपये फक्त ह्याच्यात झाले 2500. नाही काय ऍब्स्ट्रॅक्ट लिंक 4,52,000, हो 4,52,000 रुपये हे जे होतात लिंक. त्यानंतर मग सिमेंट पेंट आलं, जे तुम्ही एक्सटर्नल प्लास्टर केलेलं आहे त्याला सिमेंट पेंट मागणं आलं. म्हणजे सिमेंट पेंटसाठी 35.13 नंबरचा आयटम आहे, गेटसाठी 23.05चा आयटम आहे. 35.13 13. Providing and applying 2 coats of waterproof cement paint of upward manufactured and upward color to the plastered surface, म्हणजे जिथं प्लास्टरिंग केलेलं आहे त्याला कलरिंग करणं, including scaffolding if necessary, cleaning and preparing the surface, watering for 2 days. आता हे सिमेंट पेंट आहे त्यामुळे त्याला वॉटरिंग पण येणार. त्यानंतर गेटचा आयटम कसा आहे, तर जसा चेन लिंकचा होता तसाच गेटचा पण आयटम मोठा डिस्क्रिप्शनचा आहे आणि त्यामध्ये बरेचसे पॉईंट जे आहेत ते कव्हर करतात, त्यामुळे ते आयटम आपल्याला बरीचशी माहिती देऊ शकतो, म्हणजे त्याचं स्पेसिफिकेशन किंवा डिस्क्रिप्शन जे आहे ते 23.05. Providing and fixing 15 mm diameter medium class GI pipe gate with wicket gate of approved drawing with all fixtures and fittings in 2 leaves. त्याला लिव्स असणार आहेत ते असं 2 असणार आहेत, झडपा म्हणतो आपण त्याला मराठी भाषेत, 2 झडपा असणार आहेत विथ स्ट्रॉंग होल पास, म्हणजे इथं जे असतं हिंजेस होल पास embedded in the CC block at top and bottom with locking arrangement including cutting, bending, making holes and with 1 coat of primer. म्हणजे या गेटला 1 coat of primer सुद्धा असणार आहे. आणि हे जे गेट आहे हे 1 मीटर स्क्वेअर साठीचं
जो वेट आहे म्हणजे हे गेटचं माप असेल, समजा असं 4 मीटर असेल, असं 1.5 मीटर असेल, तर 6 मीटर स्क्वेअर त्याचं माप झालं. तर 1 मीटर स्क्वेअर साठी तर हे वेट असणार आहे त्याचं 7,257 रुपये. कारण ह्याच्यामध्ये मटेरियल सहित आहे हे काम. मटेरियल, फिक्सिंग, पेंटिंग सगळं. आणि त्यानंतर मग हे सगळं काम झाल्यानंतर मग आपला इन्फॉर्मेशन बोर्ड येतो. त्यानंतर आपलं जे काही एक्सकॅव्हेशन केलं होतं आपण, ते बॅकफिलिंग पण करावं लागेल आपल्याला. इथे जे साईज राहिलेले आहे ते बॅकफिलिंग करायचं आहे कॉन्ट्रॅक्टर्स मटेरियलनं. त्यासाठीचा आयटम आपला आहे तो 21.37 आणि इन्फॉर्मेशन बोर्डचा आहे तो म्हणजे 6.36. ह्याच्यामध्ये काही शंका आहेत का तुम्हाला या एस्टिमेटमध्ये आत्ताच्या बघितलेल्या? नाही सर. अभिषेक? नाही सर. आता ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ जे आयटम कव्हर झालेत, म्हणजे जसं की सुपरस्ट्रक्चर मधलं बांधकाम, एक पेंटिंग, त्यानंतर तुमचं प्लास्टरिंग, हे सोडून अजून कुठले कुठले आयटम असू शकतात जे आपल्या रेग्युलर लागू शकतात? एक तर प्लंबिंगचे असतील, हँडवेलचे असतील, डॅडो टाईल्स असतील, वेट्रिफाईड टाईल्स असतील, अँटीस्किड टाईल्स असतील. हे सगळे तुमचे जे आयटम्स आहेत ते तुमचे टॉयलेट ब्लॉकच्या आयटम मध्ये कव्हर होतात. टॉयलेट ब्लॉकच्या एस्टिमेट मध्ये आपण ते सुद्धा एकदा बघून घेऊ. हा जे एस्टिमेट आहे म्हणजे आपल्याला बघताना असं वाटू शकते की टॉयलेट ब्लॉक म्हणजे छोटं एस्टिमेट असेल, पण सगळ्यात मोठं एस्टिमेट म्हणजे टॉयलेट ब्लॉकचं आहे. कारण त्यामुळे व्हरायटी ऑफ आयटम आहे. म्हणजे तुमचं त्यामध्ये नळाचा तोटी येतं त्याचा वेगळा आयटम येतो, नळाची पाईप येते त्याचा वेगळा आयटम येतो, कपलर येतात त्याचा वेगळा आयटम येतो. त्यानंतर डॅडो टाईल्स, वेट्रिफाईड टाईल्स, फायबर बोर्ड, व्हेंटिलेटर, हँडरेल, पेंटिंग, कलरिंग, हे सगळे आयटम येतात. ब्रिकवर्क येतं, गेट येतं, खूप आयटम येतात त्यामध्ये. आता इथं जर बघायला गेलं आपण, तर जसा मागचा एक आयटम होता तोच सेम आयटम इथे वापरला आहे. नाही जर तुम्ही 2-3 आता एस्टिमेट बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की सेम सेम रिपीटेड आयटम्स वापरले जातात. का? कारण सगळीकडे काम जे आहे ते त्याच सिक्वेन्सनं करावं लागतं की त्याच्या अलायन्स काम करावं लागतं. तर सॉइल एक्सकॅव्हेशन साठीचा हा आयटम आहे तो तुमचा ऑल टाइप्स ऑफ सॉइल साठी 21.02 आहे. हार्ड मूव्ह मध्ये स्पेसिफिकली तुम्हाला एक्सकॅव्हेट करायचं आहे तिथं तुम्हाला 21.06 आयटम आहे. सॉफ्ट रॉक मध्ये एक्सकॅव्हेशन करायचं आहे. आता इथं तिन्ही केसेस घेतलेले आहेत म्हणजे 0.75, 0.75, 0.45, 0.30 अशा करून. पण अशा जनरली एवढ्या एवढ्या कमी कमी थिकनेसचे लेयर्स कधी नसतात. पण इथं समजण्यासाठी आपण तशा वेगवेगळ्या केसेस घेतलेल्या आहेत. सॉफ्ट वर्क 21.14 आहे. एक्सकॅव्हेशन इन सॉफ्ट वर्क 1.5 मीटर टू 3 मीटर, म्हणजे आता थिकनेस वाढली बघा ती. म्हणजे डेप्थ 1.5 मीटर पेक्षा खाली आणि 3 मीटर पेक्षा आत असणार आहे ह्या लेअरची. ह्याचा आयटम नंबर आहे तो तुमचा 21.16. त्यानंतर M10 ग्रेडचं PCC आहे तुमचं, जे संडासच्या टाकी खाली असेल, त्यानंतर तुमच्या फाउंडेशन खाली असेल, वॉटर टँक खाली असेल. M15 ग्रेडचं कॉन्क्रीट आहे 20.08, सेप्टिक टँकच्या खाली आहे. M20 ग्रेडचं फुटिंग आहे, त्यासाठी आयटम आहे तुमचं 25.11. M20 ग्रेडचं कॉलम आहे
25.31 नंबरचा आयटम आहे त्यामध्ये. M20 ग्रेडचे RCC बीम आहेत, 25.50 आयटम आहे त्यामध्ये. UCI नाही जे आता आपण बघितलो, 28.01 नंबरचा आयटम आहे तो. सेकंड क्लास ब्रिकवर्क 27.01 ब्रिकवर्कचा आयटम. बॅक फिलिंग फ्रॉम अवेलेबल मटेरियल. आता इथं अवेलेबल मटेरियल पण आहे, कॉन्ट्रॅक्टर्स मटेरियल पण आहे. ठीक आहे, कारण आपण हार्ड वर्कमध्ये, सॉफ्ट वर्कमध्ये, सॉफ्ट मध्ये वगैरे एक्सकॅव्हेशन केलेलं आहे, तर त्यामुळे तिथलं जे मटेरियल आहे ते आपल्याला युटिलाइज करता येतं. पण जेव्हा ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये तुम्ही एक्सकॅव्हेशन करताय किंवा सॉफ्ट सॉइलमध्ये एक्सकॅव्हेशन करताय, तर ते मटेरियल तुम्हाला रियूज करता येत नाही. ते मटेरियल म्हणजे हार्ड वर्क मधलं किंवा सॉफ्ट मूव मधलं मटेरियल अवेलेबल असल्यामुळे आपण काय केलं, ते मटेरियल तिथं कॅरी फॉरवर्ड केलं. बॅकफिलिंग फ्रॉम कॉन्ट्रॅक्टर्स मटेरियल 21.37 नंबर आहे का. मग त्याचे डिरेक्शन्स कसे केलेले बघा, म्हणजे PCC डिटेक्ट केली आहे, फुटिंग डिटेक्ट केली आहे, कॉलम डिटेक्ट केले आहेत, UCL मशिनरी डिटेक्ट केली आहे. त्यामध्ये जे वॉटर टँकचा एरिया आहे तो डिटेक्ट केलाय, मायनस केलाय तो. सेप्टिक टँक मायनस केलाय, ब्रिकवर्क मायनस केलंय, म्हणजे फाउंडेशन मधला ब्रिकवर्क. आणि ग्राउंड लेवलच्या वरती जे तुमचं फिलिंग होणार आहे त्यासाठी ऍडिशन केलेलं आहे. 0.23 मीटर म्हणजे 0.23 मीटर थिकनेसचं सोलिंग पण केलेलं आहे. आता ते सोलिंगचा आयटम आहे तो 21.38चा घेतलेला आहे. म्हणजे कुठं कुठं केले, तर फ्लोर PCCच्या खाली केले, त्यामध्ये मग परत सेप्टिक टँकचं डिडक्शन केलेलं आहे. एक्सटर्नल स्टेपचे इथं सोलिंग केलेलं आहे, तर त्यामध्ये अंडरग्राउंड वॉटर टँकचं डिडक्शन केलेलं आहे. M20 ग्रेडचा स्लॅब टाकलेला आहे तुमचं कॉलम आणि बीम वरती. आता हा कुठं कुठं टाकलेला आहे, तर तो अंडरग्राउंड वॉटर टँकच्या वरती पण आहे, सेप्टिक टँक वरती पण आहे आणि फ्लोर स्लॅब पण आहे. त्यानंतर M20 ग्रेडची RCC पडदी, जसं आपण RCC गटामध्ये पडदी बघितली होती तशीच इथं पण सेम आहे. फक्त ही काय असणार आहे, तुमची हाईटला जास्त असणार आहे, कारण तुम्हाला कंपार्टमेंट्स करायचे आहेत टॉयलेट ब्लॉकमध्ये. मग हे 26.17 नंबरचा आयटम आहे तुमचा. RCC छज्जा, जे टॉयलेट ब्लॉकचे व्हेंटिलेटर्स बाहेर काढले, तर त्याला तुम्हाला RCC छज्जा बाहेर काढावा लागेल. मग त्यासाठीचा तुमचा आयटम आहे तो 26.09 नंबरचा. RCC कॅनोपी, M20 ग्रेड RCC कॅनोपी. तो 20.17 नंबरचा आयटम पडतीसाठी तो. Providing in line casting situ M20 ग्रेड RCC पडदी, रेडी मिक्स और कास्टिंग सिटू. परत हे जे काम केले तुम्ही, म्हणजे फुटिंग, बीम, कॉलम, छज्जा, स्लॅब, पडदी, त्यामध्ये जे जे रिन्फोर्समेंट लागणार आहे, जे डिजिटल रिन्फोर्समेंट लागणार आहे, ते रिन्फोर्समेंटची क्वांटिटी इथं तुम्ही
रिन्फोर्समेंटच्या आयटमच्या अंडर कॅल्क्युलेट करणं. त्यासाठीचा आपला जो जनरल आयटम आहे 26.33चा तो आपण इथं वापरणार आहोत. त्यानंतर सेकंड क्लास ब्रिकवर्क 27.05 हे आपण मगाशी बघितलं असता. त्यानंतर प्लास्टर हे अशा पद्धतीने टॉयलेट ब्लॉकचा ड्रॉइंग असणार आहे. मग इथे तुमचे पडदे असतील त्या हे ब्रिकवर्क असतील. ट्वेल्व mm थिकनेसचं सिंगल कोटचं प्लास्टर. मग अशी आपण डबल कोट बघितला, आता इथं सिंगल कोट वापरलेला आहे. कारण क्वालिटी इतकी जास्त महत्वाची नाहीये किंवा त्याच्यावरती परत आपलं टायलिंग पण येणार आहे त्यामुळे. आता इथं एक्सटर्नल प्लास्टर आहे, वॉटरप्रूफ एक्सटर्नल प्लास्टर. इथं इंटरनल 32.03. Providing internal cement plaster 12 mm thick in single coat in cement mortar 1:5 without nail finishing. म्हणजे याला जास्त फिनिशिंगची गरज नाहीये. To concrete or brick surface in all positions including scaffolding and curing etc. complete. तेच पुढचं जे प्लास्टर आहे ते तुमचं कशाचं असणार आहे तर वॉटरप्रूफिंग विथ वॉटरप्रूफिंग म्हणजे 31.06 याचा आहे. Providing waterproof plaster WC and bath म्हणजे WC and bath साठी हा वॉटरप्रूफिंग प्लास्टर आहे. फॉर डॅडो इन सिमेंट वॉटर. ठीक, फॉर डॅडो म्हणजे डॅडोच्या बॅक साईडचा जो प्लास्टर असणार आहे तो हा प्लास्टर असणार आहे. With neat finishing floating using waterproofing compound at the weight of 1 kg. 1:3 त्याचं प्रोपोर्शन असेल. आणि त्यानंतर फिनिशिंग व्यवस्थित करायचं आहे, फ्लोटिंग द्यायचं त्याला. त्यानंतर वॉटरप्रूफिंग कंपाऊंड त्यामध्ये यूज करायचं आहे 1 kg पर बॅगच्या हिशोबाने. आणि त्यासाठीचा वेट जो आहे तो तुमचा 1 मीटर स्क्वेअरचा 387 रुपये आहे. त्यानंतर एक्सटर्नल प्लास्टर म्हणजे डबल कोट मधलं 20 mm थिकनेसचं एक्सटर्नल प्लास्टर 32.06 आयटम नंबर आहे त्यासाठी. परत सँड फेस प्लास्टर आहे 31.11. 31.11 बघू आधी. Forwarding and applying a base coat comprising of 1 kg this point of view.
Providing sand-faced plaster externally in cement mortar. 15 mm थिकनेस असणार आहे याची पहिल्या लेअरची. दुसऱ्या लेअरची 6 ते 8 mm थिकनेस असणार आहे, जसं मग सांगितलं तसं. त्यामध्ये परत 1 kg पर बॅगच्या हिशोबाने आपलं वॉटरप्रूफिंग कंपाऊंड यूज होणार आहे. सेम जे डिस्क्रिप्शन आपण मगाशी डिस्कस करत होतो तेच डिस्क्रिप्शन आहे याला. आणि 20 mm थिकनेसचा एक प्लास्टर असणार आहे, 32.06. प्रोव्हाइडिंग इंटरनल सिमेंट प्लास्टर 20 mm थिक इन सिंगल कोट. आता हे कुठं असेल तर पॅसेजेस मध्ये जे आपण जिथं आपण हे वापरणार नाहीये, डॅडो वापरणार नाही किंवा डॅडो देणार नाहीये, तिथं हे सगळं 20 mm थिकनेस असणार आहे. ह्या साईडला, ह्या साईडला. त्यानंतर मग जिथं डॅडो नाहीये तिथं वॉलकेव पुट्टी लावायचे, सिलिंगला वॉलकेव पुट्टी लावायचे. 32.34 नंबरचा त्याचा आयटम आहे. Providing applying 2 coats of wallpaper putty on plastered surface and ceiling and walls to prepare surface even and smooth of upward make etc. complete. 1 meter square चं 90 रुपये चार्ज आहे. त्यानंतर पेंटिंग आला, प्लास्टिक इमल्शन पेंट वापरायचा आहे. 30.14. Providing and applying plastic emulsion paint of upward quality, colored and shade. Shade to new surface in 3 coats. म्हणजे 3 कोट मध्ये त्याला प्लास्टिक इमल्शन पेंट वापरायचं आहे. त्यासाठी लागणारा स्कॅफोल्डिंग करायचं आहे. प्रिपेअरिंग सरफेस म्हणजे सरफेस द्यायचं आहे. त्यामध्ये प्रायमरची जी कोटिंग आहे ती इन्क्लूड नसणार आहे ह्या वेटमध्ये, प्रायमर वेगळा असणार आहे. आणि त्यासाठीचा जो रेट आहे तो तुमचा 135 रुपये आहे. त्यानंतर टायलिंगचं काम. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला पॅसेज मध्ये, त्यानंतर तुमच्या तिथं डोर बसवायचा आहे पॅसेज मध्ये, किंवा लेडीज पॅसेज आणि जेंट्स पॅसेज मध्ये तुम्हाला अँटी स्किड टाईल्स बसवायचे. त्यासाठीचा जो आयटम आहे तो तुमचा 33.67. ठीक आहे. आयटम नंबर किती? 33.67. Providing and applying, providing and line anti-skid ceramic tiles. 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर त्याची साईज असेल. ग्रुप बी 2A फॉर anti-skid flooring in required position laid on bed of 1:4 सिमेंट मॉर्टर. म्हणजे 1:4 सिमेंट मॉर्टर वरती ह्याचं फिक्सिंग होईल. आणि जे काही त्यासाठी नेसेसरी गरज आहे, म्हणजे जसं की सिमेंट स्लरी त्यामध्ये भरणं,
खालचा जो बेड आहे तो व्यवस्थित प्रिपेअर करणं, जॉईंट फिल करणं, हे सगळं या वेटमध्ये, म्हणजे हा जो 1200 रुपयाचा वेट आहे त्यामध्ये इन्क्लूड असेल. त्यानंतर आपण परत सिरेमिक टाईल्स, आता हे अँटी स्किड टाईल्स झाले, मग सिरेमिक टाईल्स बसवायचे. सिरेमिक टाईल्स साठी तुम्हाला 33.25 आयटम आहे. सेम जसं अँटी स्किड टाईल होत्या तसं ह्याच्यामध्ये सुद्धा परत साईज दिलेला आहे 30x30. त्यामध्ये परत त्याचं मॉर्टरचं प्रोपोर्शन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे ते दिलेलं आहे. आणि हे कुठं बसणार आहे तुमचं, डॅडो आणि स्कर्टिंग मध्ये बसणार आहे. आणि ह्याचा वेट किती आहे तुमचा, 1255 रुपये. तसंच परत मग ग्रॅनाइटच्या स्टेप्स किंवा बायफर्गेशन, युएनएल पॉट्सच्या बायफर्गेशनसाठी तुम्ही जिथे ग्रॅनाइट वापरताय ते इथे दिलेलं आहे पार्टिशन साठीचा 33.35 ला. प्रोव्हाइडिंग फिक्सिंग मशीन कट पॉलिश्ड 18 mm to 20 mm थिक टेलिफोन ब्लॅक, आंबा व्हाईट, कॅटबॅरी ब्राऊन, आरबीआय रेड, ओशन ब्राऊन, ग्रॅनाइट स्टोन, म्हणजे हे त्याचे कलर शेड दिलेले आहेत. ग्रॅनाइट स्टोन फॉर ट्रेड्स अँड रायझर्स ऑफ स्टेप्स अँड स्टेअरकेस फॉर अपवर्ड कलर, म्हणजे स्टेप्स आणि रायझर्स साठी तुम्हाला ह्या जो ग्रॅनाइट स्टोन आहे तो वापरायचा आहे. मग त्यामध्ये मोल्डिंग येईल, त्यामध्ये परत फिक्सिंग येईल 1:4 सिमेंट मॉर्टरवरती, आणि त्याचं क्युविंग येईल आणि क्लिनिंग पण त्यामध्ये इन्क्लूड असेल. स्टील व्हेंटिलेटर्स आहेत. स्टील व्हेंटिलेटर्सचा तुम्हाला आयटम आहे तो 39.28चा आहे. FRP डोस म्हणजे फायबरचे जे डोस असतात त्याचा आयटम आहे इथं 39.58ला. कॉन्क्रीट डोर फ्रेमचा आयटम आहे 39.56ला. त्यानंतर वेलिंगचा आयटम आहे, WC पॅन बसवण्याचा आयटम आहे, वॉश बेसिन बसवण्याचा, सॉरी, वेलिंगचा आयटम आहे तो 40.07 वरती मिळेल तुम्हाला. ॲग्रो इंडियन टाईपचं जे WC पॅन आहे ते बसवण्याचा आयटम तुम्हाला इथं 43.23 वरती मिळेल. वॉश बेसिन बसवायचे इथं तुम्हाला आयटम आहे तो 41.64 वरती भेटेल. युएनएल पॉट बसवायचा आहे. त्यानंतर स्टॉप म्हणजे जे नळ आहेत ते बसवायचे आहेत, त्यासाठीच्या GI पाईप्स बसवायचे आहेत. युएनएल पॉटचा आयटम आहे जो तुमचा 41.59चा. तुमचे जे नळ आहेत, टॅप आहेत, ते टॅप बसवण्याचा आयटम आहे तो तुमचा 41.43चा असेल. त्यासाठी बॅकला जे तुम्हाला GI पाईप जोडायचे आहेत त्या GI पाईप साठीचा आयटम तुमचा हा 41.10 नंबरचा असेल. ही 15 mm ची आली, परत ही सेम 25 mm ची होणार 41.12ला. UPVC पाईप म्हणजे जे तुमचं टॉयलेट ब्लॉक मध्ये बसणार आहे 110 mm ची GI पाईप, UPVC पाईप. तर त्यासाठीचा आयटम तुमचा इथं 43.30 नंबरचा आहे. मग त्यामध्ये परत व्हेंटिलेशनसाठी 30 पाईप असेल, कनेक्शनसाठी म्हणजे मटेरियल कन्व्हे करण्यासाठी 30 पाईप असेल. इन्स्पेक्शन चेंबरचा सेपरेट आयटम हा डायरेक्ट तयार इन्स्पेक्शन चेंबर, म्हणजे तयार म्हणजे कसा, तर जागेवरती सगळं इन्स्पेक्शन चेंबर तयार करण्याचा आयटम आहे. त्यामध्ये ब्रिकवर्क किंवा प्लास्टरवर्क, वॉटरप्रूफिंग ह्या असा वेगवेगळ्या त्यामध्ये पार्ट नाही आहे. सगळं कंबाईन आयटम त्यामध्ये इथं घेतलेला आहे हा 42.12ला. Providing and constructing brick masonry inspection chamber.
तुम्ही जर एखादं बंगलोचं वगैरे काम करत असाल, गेस्ट हाऊसचं काम करत असाल, तर तुम्हाला अशा पद्धतीनं डायरेक्ट तयार इन्स्पेक्शन चेंबर तुम्हाला तिथे घेता, म्हणजे तयार आयटम घेता येतं. ते वेगळे वेगळे त्यामध्ये क्वांटिटीज कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे आणि ते नंबर्समध्ये आहे. पण त्याची साईज रिस्ट्रिक्टेड आहे. ही साईज सोडून तुम्हाला तिथे चेंज नाही करता येत. म्हणजे 600 mm बाय 450 mm बाय 900 mm ही त्याची साईज स्टँडर्ड ते फिक्स ठेवावं लागेल आणि त्या हिशोबाने तुम्हाला मग तिथं आयटम घेता येईल. मग त्यामध्ये काय काय येईल तर प्रोव्हाइडिंग अँड कन्स्ट्रक्टिंग ब्रिक मॅसनरी इन्स्पेक्शन चेंबर येईल. त्यामध्ये कॉन्क्रीटचं फाउंडेशन येईल, म्हणजे खालचा जो बेस असेल तो कॉन्क्रीटचा असेल, त्याला परत आतनं वॉटरप्रूफिंग किंवा गलता केलेला असेल. त्यानंतर हाफ पाऊंड GSW पाईप तिथं वापरायचे. ब्रिक मॅशनरी प्लास्टरिंग फ्रॉम इनसाइड अँड व्हाईट फ्रेम इनसाइड अँड विथ फ्रेम फिक्स्ड ऑन सिमेंट कॉन्क्रीट, म्हणजे वरती त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं फ्रेम सुद्धा असेल आणि त्याला कव्हर पण असेल, RCC कव्हर. परत मग तुमच्या टॉयलेट ब्लॉकच्या वरती सिंटेक्सची टाकी बसवायची आहे, म्हणजे वॉटर टँक बसवायचं आहे. आता हा वॉटर टँक बसवत असताना हे जर युनिट कसं असतं तर नंबर्स मध्ये काउंट होतं, म्हणजे इथं नंबर्स मध्ये म्हणजे सॉरी लिटर्स मध्ये काउंट होतं. म्हणजे तुमची एक टाकी आहे तर एक टाकीचा वेट नसणार, तर त्या टाकीची कपॅसिटी किती आहे. समजा 5,000 लिटरची टाकी आहे तुमची, तर 5,000 लिटर गुणिले 2 रुपये पर लिटरचा वेट 2 रुपये किंवा 1 रुपये, जसा वेट दिलेला आहे त्या हिशोबाने तुम्ही इथं त्याला मल्टिप्लिकेशन करून त्याचा वेट काढू शकता त्या टाकीचं. हा जो आयटम आहे तो तुमचा 42.54 होता. मग हे नुसतं टाकी आणणं नाही, तर ते टाकी आणणं, त्याला कनेक्शन करणं, त्याला इनलेट आउटलेट सगळं कनेक्शन करणं, हे सगळं तिथं त्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यामध्ये परत तुमचं मग ब्रिक बॅक वॉटर प्रूफिंग येतं. जे काही टॉयलेट ब्लॉक टॉयलेटचं भांडं बसवलेलं आहे त्या आजूबाजूला वॉटर प्रूफिंग ब्रिक बॅक वॉटर प्रूफिंग करणं. OBD इंटरनल पेंट, त्यानंतर कोलॅप्सिबल गेट, म्हणजे जे काही टॉयलेट ब्लॉकचा पूर्ण प्रिमायसेस आहे, तर त्या प्रिमायसेसला तुमचं कोलॅप्सिबल गेट आहे आणि डिस्प्ले बोर्ड आहे. कोलॅप्सिबल गेटचा आयटम तुमचा 39.26चा आहे. डिस्प्ले बोर्डचा आपला तो 39.26. Providing and fixing collapsible steel gate in 1 or 2 leaves, म्हणजे आपण असं उघडझाप करतो ना ते कोलॅप्सिबल गेट, तर ते एक लिव्ह असेल सिंगल, ते 1 लिव्ह झाली, आणि दोन्ही साईडला उघडत असेल तर 2 लिव्ह झाले. Hotword vertical channel of 18 mm by 9 mm by 3 mm size, washing of MS flats, हे सगळे मग त्याचे साईजचे डायमेन्शन दिलेले आहेत. त्यामध्ये कुठला चॅनल असणार, फिक्सिंग करत असणार, त्यामध्ये रिबेट्स कुठले वापरले जाणार, रिबेटची साईज किती असणार, त्याला कलरिंग कसं दिलं जाणार, हँडल कसल्या टाईपचं असणार, हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड असतं. आणि त्याचा रेट जो आहे तो 1 मीटर स्क्वेअरवरती 4,011 रुपये असेल. समजते अभिषेक? हा सर, खूप पॉइंट्स आहेत आता. मला एकदा गो थ्रू करायला लागेल. त्याला रिव्हिजन आणि त्याला प्रत्येक पॉइंट हा त्याचं स्पेसिफिकेशन समजून घेण्यात फार वेळ जातो. खूप नवीन पॉइंट्स दिसत आहेत. ही हो. जर शीट तर तुम्ही आज शेअर केली तर उद्या ऑफिसला सुट्टी आहे ऍक्च्युली. थोडं दिवसभर स्टडी करून उद्याच्या क्लासमध्ये काही विचारता येईल मला. पाठवतो. नाही आता लगेच आपल्या ऍपच्या स्टडी मटेरियल मध्ये ऍड करू लगेच. हो सर.
उद्या आपण सॉफ्टवेअर घेऊ आणि सॉफ्टवेअरसाठी जर तुम्हाला तुमचं एखादं एस्टिमेट बनवून बघायचं असेल सॉफ्टवेअरवरती, ते छोटं एस्टिमेट ज्याच्यामध्ये 8 ते 9 आयटम्स असतील, तर असं एखादं एस्टिमेट तुम्ही मला पाठवलं तर आपण ते उद्या बनवून बघू शकतो. ठीक आहे. ओके सर, चालेल. थँक्यू. थँक्यू सर. तर ते बाकीचे एस्टिमेट जरा पाठवते का बाकी हो, स्टडी मटेरियल मध्ये मी ऍड करतो. म्हणजे जरा ते रिव्हिजन करता येईल त्याच्यावर. येस येस येस, मी स्टडी मटेरियल मध्ये ऍड करून देईन. चालेल चालेल, ओके. थँक्यू. थँक्यू सर. थांबायचं का आपण? हो सर.